नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर दुर्घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज येथील 7 मजूर महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूनंतर जे आहे ते याच गुंज गावातील झोपडपट्टीमध्ये जे आहे ते मोठी शोककळा पसरलेली आहे। कुणी आपली आई गमावली, कुणी आपले आई गमावली, तर कुणी आपली सून गमावली, तर कुणी आपली नात गमावली। हे जे आक्रोश आपण बघितलं तर हे जे आहे ते यांची आई गमावली आहेत। नेमक्या हे जे आक्रोश आपण बघतो की या ठिकाणी कशा प्रकारे आक्रोश आहे, अत्यंत भयानक परिस्थिती आहे। जिकडे नजर जाईल तिकडे या झोपडपट्टीमध्ये जी आहे ती अशी परिस्थिती दिसत होते। काय आईची आठवण, माझ्या आई लय सोन्यासारखी होती, सगळ्याचं करायची। तुमच्या आई सोबत कोण कोण होतं आणि कधी बोलणं झालं होतं तुमच्या आईचं? आईला रात्री बोललो मी सर, मग आई 6:30 वाजता मला फोन करीत होती, मला आज फोन केला नाही हो सर। मला माझी आई दिसली का हो बघा हो सर, मला फोन लावायला सांगा की हो सर। तिला म्हणा मला ऍडमिट केलंय म्हणा, माझी बीपी लो झाली म्हणा, तिला बोलवा हो सर, तिला बोलवा हो सर, मला बोलवा हो माझ्या आईला म्हणा, माझ्या लेकरं वाट बघायला तर म्हणा सर, माझ्या आईला बोलवा हो। एवढं तुमच्या आई सोबत कोण कोण तिथं सोबत होतं आणि काय बाया आहेत होत्या सर, इथल्या बाया शेजारच्या सर। निंदायला गेली सकाळी 7 वाजता जाऊन उजून कांदे कापायला जाऊ लागली सर। गट म्हणू लागली बाई, मला गट आहे ग म्हणू लागली कल्पना। गट नेमके कुठला गट, काय होतं? बचे गट माहीत पैसे देतात सर, महिन्यानं भरायचे, हप्त्याचे भरायचे सर। सकाळी उठलं की पळायची, संचापारी पळायची, ऊन ताण नव्हता हो सर। माझी आई करून खाणारी होती, माझ्या बापाची तब्येत बिघडलेली आहे, माझ्या भावाला कवळ झालेला आहे, माझा भाऊ कवळानं पिवळा पडलाय सर। एक भाऊ जांबादला राहत करून खातात सर, हिंगती माई भाऊजाई, ही माई भाऊजाई आहे सर। तिथं भांडे घासून माई भाऊजाई खाते, मी भांडे घासून माई भाऊजाई भांडे, मी पोळ्या करायला लोकांच्या इथं जातो सर। माझ्या बापाची किडनीवर सूज आहे सर। तर परिस्थिती जी आहे ती अत्यंत भयानक परिस्थिती आहे। कुणी आई गमावली, कुणी आजी गमावली, तर कुणी जे आहे ते असे वेगवेगळे आपापले नातेवाईक जे आहेत ते या दुर्घटनेमध्ये घडले। दुर्घटना आहे ती अत्यंत भयानक आहे। याच वसमत तालुक्यातील गुंज म्हणजे आपण जिकडं जाईल तिकडं बघतोय की या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये आपण बघतो की अत्यंत कुडाचे घरं आहेत। काम केलं तरच पोटाची खळगी भरणार अशी परिस्थिती आहे। अनेक या ठिकाणचे जे आहेत ते हे ऊस कामगार होते आणि ऊस तोडणी करून हे कामगार सगळे जे गावाकडे परतले होते आणि गावाकडे परतल्यानंतर हाताला जे काम मिळेल ते काम करायचे आणि आपली पोटगी गळायचे। मात्र याच कुटुंबावरती, या सगळ्या कुटुंबावरती, इथल्या जवळपास 7 कुटुंबावरती काळाचा घाला घातला आणि जे आहे ते या दुर्दैवी घटनेमध्ये 5 महिलांसह 2 तरुणींचा जे आहेत ते मृत्यू झालेला आहे आणि त्याच मृत्यूनंतर ही जी आहे ते भयानक अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो। कॅमेरामन अनिकेत दहातोंडे समीर रमेश चेंडके, TV9 मराठी, गुंज, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।